सद्भावे हो वाळू जय प्रणवाती ते जय देवी जय देव पंचमुखी पंचतत्वे निरमियली पंचीकरणे विविध सृष्टी रचयेली अहं भावे तया स्फुल्लीकृती केली माते तुझन सविती त्याची प्रतिभमली जय देवी गायत्री माते सद्भावे हो वाळू जय प्रणवाती ते जय देवी जय देव राधा तुझ करती म्हणणे गायत्री नाव भक्ती मुक्ती साधती नव वैभाव सत्वा गीता ब्रह्म रूपिणी हा भाव धरती जे ज्ञाने त्यानच दुःखाभाव जय देवी गायत्री माते सद्भावे हो वाळू जय प्रणवाती ते जय देवी जय देव आधी माये तू देवी सरले लोक धर्महानी होईन पडला हा धाक ग्रासोणी दैन्य गृहिणी उरला विवेक स्मरता तुझला नुदनी सकल योगाक जय देवी गायत्री माते सद्भावे हो वाळू जय प्रणवाती ते जय देवी जय देव नेत्र पंचशिले चंद्रकला मुकुटाते वरधावय चक्रगदा कपाल शंखाते दीर्घांकुश करकमलास्नास्तिते मोहनि वारुणि माते उद्धर्यं माते जय देवी गायत्री माते सद्भावे हो वाळू जय प्रणवाती ते जय देवी जय देव आठवड्याचे सगळ्यांनी डॉक्टर पुष्पाताई घ्यायचे ब्रह्मा सनातना विभुवना निर्गुण सर्वेश्वरा ओंकार अकार परस्परा गुरो ब्रह्मा तुझा स्वरा मूलाधार जगत प्रभू तुझे लीला न जाणे कोणी देवा विज्ञानी अम्मावरी करी आरोन माया गुणी आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थी माय बापा स्वामी समर्थ भूतु हरी सर्वकामा स्थावी स्वर्गाचा जाऊनी ज्ञान दीपा तरुणोद्यानी कलाल काल कलिना शास्त्रानुवेयामणी तत्त्वांचा मागू सरसिसे गुंतोनी सत्वाकरी भक्तानाय प्रमत्त दंड करण्या देवी विजय दत्तमा होई अनन्य भावे चरणी वंदी सदा दासहा मिली हरे स्वरूपे मिळाले परमगुरु स्वरूपे लेखकाने प्रकारे अनुभव तव प्रीती नमोदासी भक्त तव वदने देशी धन्य तू एक दत्त परमात्मा पुरुषोत्तमा पुनतिये नारायणा श्रीधरा लीला विक्रमी सूत्रधार हृदये राहोणी आचरा ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा अर्पित से सुमनांजली भवपदा प्रेमे जगद्गुरुतरा ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी राखीत तुझी आपदा ओंकार स्वरूपा तू वेद जननी दुर्वीण अम्मापदा भावेदा भजता भिवनी करती दैन्यादि सर्वापदा गायत्री सुमने नमो करी कृपा अम्मावरी सर्वदा आणि पडलेली वास घेतलेली फुलं द्यायची नाही आणि फुलं कडे सेवे करायचे कडे द्यायची पाठीमागे फुलं द्यायची नाही
असं बोलायचं नाही तुला. महिलांनी डोक्यावरती पदर घ्यायचं, नारायणचा जयजयकार करायचं. हात जोडा सगळ्यांनी. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. श्री सद्गुरु प्रार्थना घ्यायचे. हात जोडायचे सगळ्यांनी. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उघडून म्हणीचे हित तुझ सारे वद कवना जाऊ. निशिदिन श्रमसी महाहितार्थ तू किती तुझ शिन देऊ. हृदयी वससी
मला थोडं पसंत घ्या त्याच्या मला थोडं त्या कडेला बसलेली तिला किती कशी चालली ती फुलवान बाई आली तिला हाती द्यायचं नाही नारळ हाताने घेऊन जातात परवा आता नारळ घरला घेऊन जातात आणि आता नारळ घेऊन आलं थोडा वेळ मार्गदर्शन आणि त्यानंतर सुरुवात होईल. अजून सेवा होणार आहे पुढची घालू नका तुमच्या घराची तुझी त्यांच्या घराची सद्गुरु परंतुचे गुरुबाबा आपल्या सर्वांच्या उदयस्थान असणारे सद्गुरु परंतुचे गुरुमेवणी यांचे त्यांनी त्रिवार उजरा आज आपण तुम्ही म्हणणार आरतीचा मार्गदर्शन करू तुम्ही करून जाता मी पण करू 10 मिनिटं बरोबर आता काय तुम्ही आरतीचा विषयावर जाणार सगळ्यात महत्वाचं सांगायचं लक्षात घ्या एक शास्त्राप्रमाणे नवीन वर्ष आपल्याला गुरुपाडव्यापासून सुरू होतो. गुरुपाडवा हा नवीन वर्ष सुरुवात करणारा दिवस असतो आणि सगळ्यात महत्वाचं गुरुपाडव्याच्या अगोदर आलेली अमावस्या त्याच्यानंतर गुरुपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रगट केलं आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे ज्या स्वामींची ज्या परमेश्वराची आपण वर्षभर सेवा करत असतो त्या परमेश्वराला वर्षभर आपण विनवणी करत असतो. तिची सेवा करत असताना त्याला सांगत असतो आमचं कुटुंब सुखी ठेवू सगळे आमच्या घरातली माणसं सुखी ठेवू आणि जे काही काम करतो त्याच्यात आम्हाला यश दे. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या प्रगट दिना दिवशी ज्यावेळेस आपण सेवा करतो बघा प्रगट दिना दिवशी सेवा केलेली 10 पटीने फळ मिळतं आपल्याला लक्षात ठेवा. म्हणून प्रगट दिना दिवशी कुणीही सेवा चुकवायची नाही. ज्यांना ताईला याला नाही जमलं तर घरात करायची सेवा लक्षात ठेवा. पण त्या दिवशी स्वामी चरित्र पूर्ण पुस्तक 11 माळी जप ही त्या दिवशी 100% झालं पाहिजे. लक्षात ठेवायचं का तर कर्तव्यवानात ज्या वेळेस स्वामी प्रगट झाले तो दिवस म्हणजे प्रगट दिन लक्षात घ्या किती 20 तारखेला. तर त्या दिवशी सर्वांनी हित केंद्रात सुद्धा सकाळी 8ची आरती 10:30ची आरती 10:30ची आरती झाल्यानंतर स्वामी झाल्यानंतर थोडासा आपल्याला प्रसाद देण्यात येईल. लक्षात घ्या मित्र राहिली गोष्ट एक पूर्ण दरबार आपण जोडवत असल्यामुळं तिथं स्वामी या आणि 2-3 सेवा घेतल्या जाते तिथं आणि 12 वाजल्यापासून तिथं महाप्रसाद चालू लक्षात घ्या. का तर आमच्या गावची यात्रा असल्यामुळं जवळजवळ 15,000 लोकांचा आपण महाप्रसाद तिथे करतो. म्हणून ज्या सेवेकऱ्यांना प्रगट दिना दिवशी एक दरबारात तिथं सेवा करावी ज्यांना वाटत असेल की फॅमिली सकट जरी आला तरीही तिथं महाप्रसाद सर्वांना लहानापासून मोठ्यापर्यंत आमच्या पुढे तिथं आजूबाजूच्या गावांना सुद्धा चुलबन आमंत्रण असतं. तिथं वर्षातून एकदा तिथं प्रगट दिना दिवशी जत्रा असते तिथं भोगत असतात. आम्ही काय म्हणतो की तुम्हाला आम्ही त्या दिवशी जेवण घालतो तुम्ही चूक सुद्धा करू नका पण एक दिवस पाहा उठला एवढासाठी तिथं महाप्रसाद घालण्याचा लक्षात ठेवा. म्हणून त्या दिवशी सेवा आणि महाप्रसाद तिथं आहे सर्वांनी आहे. राहिली गोष्ट जो आपल्याला पाडव्याचा तोडगा दिला तो घेऊन जावा म्हटल्याचं लक्षात ठेवा. 3.5 मोठाची एक मूर्त असल्यामुळे तो तोडगा बांधणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शेती पुन्हा कोणाला आहे शेतकरी कोण कोण आहेत हातवर करा बरोबर हातवर करा गावाकडे असू द्या पण हातवर करा ज्यांना शेती करू नका शेतीवर हातवर करा. याचं कारण काय लक्षात घ्या गुढीपाडवा 3.5 मुहूर्तातला एक दिवस आहे पण त्या दिवशी आपल्या शेतामातेची ओटी भरायची असते. म्हणजे ज्यांना शेती असेल तिने आपापल्या घरी समजा तुम्ही इकडे राहायला सगळीच्या निमित्तानं किंवा काय निमित्तानं तर तिकडे गावी सांगायचं की त्या दिवशी आपल्या रानामध्ये 3-3.5 फुटाचा खाटा काढायला लावायचा आणि जसं आपण आपल्या कुळाच्या आईची ओटी भरतो नाही का बांगड्या गजरा जे काही ओटीचं साहित्य असेल त्या पद्धतीनं गुढीपाडव्या दिवशी जर आपल्या आईची जर ओटी भरली ज्या मातृभूमीपासून आज शेतकरी ते उत्पन्न घेतो आपण धान्य कमवतो उगवतो धान्य असेल सगळे कडधान्य असेल तर ती माता आपल्याला अन्न पुरवत असते आणि चांगल्या पद्धतीचं पौष्टिक आहार आपल्याला देण्याचं काम ती आई करत असते. म्हणून प्रत्येक पाडव्याला त्या जर जमिनीची आपण जर मोठी भरली तर आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न त्या शेतात मिळतं. लक्षात ठेवा एवढा रिझल्ट आहे. ज्या शेतात तुमच्या पिकत नसेल त्या शेतात तुम्ही मोठी भरून बघा पुढच्या पाडव्यापर्यंत मला रिझल्ट सांगा. एवढा रिझल्ट आपण काय करतो
देवीची गती करतो, सगळ्या देवांचं करतो, पण ज्या आईमुळे आपण जगतो, ज्या शेतकऱ्यांमुळे आज सर्वांना धान्य मिळतं, ते शेतीच्या शेता मातेची वटी भरायला आपण विसरून जातो. कधी पण लक्षात ठेवायचं, घर बांधताना सुद्धा ज्या माणसाला वाटतं की आपल्या घरात सुख शांती लाभावी, तिने घराचा पाया भरत असताना पाया काढल्यानंतर सीता मातेची वटी भरायची, म्हणजे त्या जागेची जागृता पीस सगळं वटी भरायची देवीची लक्षात घ्या. मात्र म्हणजे वटी भरायची म्हणूनच त्या जागेवर घर बांधायचं, हे फार मोठं शास्त्र आहे. म्हणून सर्वांना मिळते की ज्यांना ज्यांना शिकते तिने प्रत्येकाला सांगायचंय की पाडव्या दिवशी तुम्ही हे करा. पहिली गोष्ट, प्रगट केल्या दिवशी ही सेवा का करायची, तर ज्या परमेश्वर ज्या दिवशी प्रगट झाला, आज आपण सगळे सेवा करतो, तर त्या दिवशी जर सेवा केल्या तर स्वतः प्रत्यक्ष स्वामींनी सांगितले की ज्या वेळेस आपण एक स्वामी चरित्र वाचतो, तर ज्या दिवशी एक स्वामी चरित्र तुम्ही प्रगट केल्या दिवशी वाचता, तर 11 स्वामी चरित्र वाचल्याचं पुण्य एका दिवसात आपल्याला प्राप्त होतं. म्हणून त्या दिवशी स्वामी समर्थांचा जर 11 माळी झाला पाहिजे. आता बऱ्यापैकी आमच्या काय म्हणजे त्या 11 माळी आम्ही जप करतो, कोण कोण करतो सांगा? 11 माळी जप आहे ना, मला गॅरंटी नाही. मला सांगा, 11 माळी जप करताना तुमच्या डोक्यात विचार येत नाही, अशा पाहिजे हातवर करा, अजिबात जमत नाही. लक्षात एखाद्या पाहिजे ठीक आहे, पण लक्षात ठेवा. म्हणून त्या दिवशी जप करायचा आणि स्वामींना विनंती करायची, स्वामी त्या प्रगट दिनापासून पुढच्या प्रगट दिनापर्यंत माझ्याकडून 3 अध्याय 11 माळी जप एवढी तरी तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या. एवढी जर तुम्ही प्रगट दिना दिवशी जर सरांनी विनंती केली, तर रोज सेवा तुमच्याकडून त्यांना बांधील जातात की हिने मला विनंती केला, हिच्याकडून मला सेवा करून घ्यायची पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वर लक्षात ठेवा, भक्तीचा मुख्यालय आहे, त्याला फक्त भक्ती लागते, त्याला काही लागत नाही. सर्व सेविकांना विनंती की पाडव्याची सेवा आणि प्रगट दिनाची सेवा तुम्ही सोडू नका. पहिली गोष्ट, आमुषा 18 तारखेला म्हणजे बुधवारी आमुष आहे, तर बऱ्यापैकी वर्ष समाप्ती असतील आणि वर्षाच्या समाप्तीच्या वेळेत जर आपण त्या भैरवचंडीची आणि ही सेवा जर आपण केली, तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला गेलेल्या वेळेस जे काही वर्ष असेल, वाईट गेलं असेल, चांगलं गेलं असेल, पण आमुषा दिवशी आपल्याला पूर्ण स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी वर्ष सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आपल्याला येणार आहे. ज्यांना ज्यांना दोंडवाडी करतात, सेवेला येण्याचा प्रयत्न करतात, जोडून येण्याचा प्रयत्न करा. बाकीचं तुम्हाला सेवा सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सेवा करायचंय. राहिली गोष्ट प्रगट देण्यासाठी तुम्ही सारखं सारखं मागते, सारखं मागितलंय आणि मागितलेलं एखादं मागावं लागतं. प्रगट दिलंय, ज्यांना कुणाला प्रगट दिना दिवशी जर अन्नदानासाठी कुणाला जर एखादा तांदळाची द्यायचं असेल, त्याला जर आम्हाला द्यायचं असेल, हे किलोची पिशवी द्यायला अगोदर लक्षात घ्या. लय मोठं वेळ द्यायचं नाही, पण त्या प्रसादामध्ये तुमचं ते वस्तू केली जाईल. लक्षात ठेवा. म्हणून ज्यांना कोणाला अन्नदानात सहभाग घ्यायचा असेल तुम्ही देऊ शकता. झालेली सेवा मारल्यानंतर सगळं उत्तर आपण करतो. श्री स्वामी आणि लक्षात ठेवा, या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात बऱ्यापैकी नवचंडी आणि देवीच्या ठिकाणी याद देणाऱ्या लक्षात घ्या. नवचंडी तर त्या सेवेला सगळ्यांनी आता तुम्हाला सांगितलं तर आता सांगायला मिळू, तुम्ही सगळी इच्छिला आणि जागा तिथं तयार करायला लागेल. तर तुम्हाला आपण सूचना करतोय, जास्तीत जास्त सेवा पुढे पाडल्यानंतर आपल्याकडून घालायला मिळून चालामध्ये. म्हणून पुढच्या 26 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्यातल्या 26 तारखेपर्यंत आम्ही 3-4 सेवा लागू करायच्या. त्यावेळी जागृत देवस्थानावर त्याच्या सेवेला तुम्ही येण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्री स्वामी. श्री गणेशाय नमः. ओम देवराज सेव्यमान पावनादि पंकज ज्ञानयज्ञ सुखबिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवामि तारकं नीलकण्ठमिश्रितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलदण्डपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं विराजमं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं
संपदी काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मकायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभं रामपादुयुग्मकं नित्यमेव मूर्तिवर्गनाशनं करालवस्वमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टासविन्नपद्मजाण्डकोशसम्पतिं वृषिपातनस्य पापजालमुग्रशासनम् अश्वसिद्धिदायकं कपालमालिबन्धनं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसंवनायकं विशालकीर्तिदायकं काशिकासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गगोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवात्मकं पठन्ति मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोककोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवांसि सिद्धिं इति श्रीमद्शङ्कराचार्यं कालभैरवाष्टकं सम्पूर्णम् एक श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. 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 नवरात्र 16 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे. ओम
विचे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय 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 विचे महाप्रसिद्ध मंत्र पाठ कराव्यात. सर्वांनी चांगलं सगळे बरोबर शंकराचं ध्यान करायचं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् यं वैदिका मंत्रवृषा पुराणः इंद्रं यमं मात्र विश्वानमाहु वेदान्तिनो हरिवर्षमियमेकं यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैव अयम् ईशं शिवैत्योपनं यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धः सदाहर्मीति बौद्धजैनः शतश्रियाकालेति च सिद्धसन्तः शास्त्रेति केचित् कश्चित्कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुराद्वितीयः स एक एव प्रभुराद्वितीयः
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमदानन्द श्रीविभूषित अद्वललक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिव विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराधीधर श्रीपादा जय विजयी भव दिव विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहिताङ्गन पापनारनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव सावित्री काटक कन्य पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव दोषोपाती देवलक्ष्मी गण संख्या गोवित श्रीचरणा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमातसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव सुमती नन्दन नरहरि नन्दन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव पितिकापुर नित्य विहारा मधुमति दत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमदखण्ड श्री विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सभागृहात काय कसं वापरतात आता कसं आवाज उठून काय वापरतात अपराध क्षमा आता केला पाहिजे गुन्हा केला पाहिजे अगद सुगद गुणावर नेले तुझे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुन्हा केला पाहिजे अगद सुगद गुणावर नेले तुझे नाकवीचे काळ विना गाजला संसार गुन्हा गाजला संसार अस्ताव्यस्ता करे नागवे नागव संसार अपराध क्षमा आता केला पाहिजे गुन्हा केला पाहिजे अगद सुगद गुणावर नेले तुझे नाही काव नाही पंत पंत सुस्वर गुन्हा पंत सुस्वर झाला नाही बरा
करती कोटिशा अन्यथा पापविद्वं संभवेव कोटि पुण्यता शरणम् आत्मानुसन्धानं पापं कर्ति कोटिशा अन्यथा पापविद्वं संभवेव कोटि पुण्यता शरणम् आत्मानुसन्धानं पापं कर्ति कोटिशा अन्यथा पापविद्वं संभवेव कोटि पुण्यता स्त्रिया तिथे फुलवतात पूर्ण तिथे उत्पादन लावतात तिथे मला 2 मिनिटं पुन्हा करायचंय पुन्हा सुरू असताना मनामध्ये तुम्ही राहत नाही किंवा योग सुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य